CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यात बळीराजा पेरणीच्या तयारीला लागला आहे। शेतात पूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत। शेतकऱ्याप्रमाणे कृषी विभाग देखील या पेरणीच्या तयारीच्या कामांमध्ये लागला आहे। बुलढाणा जिल्ह्यात एकूण 7,36,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे पेरणीचे एकूण नियोजन केले आहे। यामध्ये 4,32,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे पीक नियोजन आहे। कापूस 1,28,000 हेक्टर क्षेत्रावर नियोजन असणार आहे। शिवाय तूर आणि मका ही देखील प्रमुख पिके आहेत। यंदाच्या हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यात 1,72,000 मेट्रिक टन खते लागणार आहेत आणि यांचे नियोजन प्रशासनाने केले असून शेतकऱ्यांनी कुठल्याही खतांचे साठा करू नये हे आवाहन कृषी विभागाने केले आहे। नमस्कार, मी संजीवनी बावस्कर, कृषी उपसंचालक, कृषी विभाग बुलढाणा। 26-27 मध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाकरता 7,36,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरणीचं नियोजन केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने जे सोयाबीनचं क्षेत्र आहे ते आपलं असणार आहे। त्यामध्ये 4,32,000 हेक्टर क्षेत्रावरती नियोजन आहे। त्याचप्रमाणे कापूस जे आहे ते 1,28,000 हेक्टर क्षेत्रावरती आपण नियोजन करतोय। तूर व मका ही आणखी 2 पिकं जी आहेत ती आपले मुख्य पिकं आहेत। पिकानुसार जो आहे तो बियाण्याचा साठा मुबलक प्रमाणामध्ये जिल्ह्यात उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे खताच्या बाबतीमध्ये खरीप हंगामाकरता आपल्याला 1,72,000 मेट्रिक टन खत जे आहे ते मागणी आपण केलेली आहे। सद्यस्थितीमध्ये 82,000 मेट्रिक टन खत साठा जो आहे तो जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे। त्यामुळे खताची जी आहे ती टंचाई कुठेही नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी जो आहे तो घाबरून जाऊन खताची खरेदी किंवा साठा करू नये असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।